करणार. हा सण जर म्हटलं तर गावाचं गाव पण जपणारा सण आहे. तर यामध्ये आपण पारंपरिक वाद्य आहेत त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलेलं आहे. याच्यामध्ये कुठले साऊंड सिस्टीम म्हणा किंवा कुठल्या ट्रॅफिक जाम किंवा बाकीच्या लोकांना त्रास होईल याचा कुठलाही आपण असा कुठलाही उपक्रम आपण केलेला नाही. याच्यामध्ये फक्त आपण पारंपरिक वाद्य असतील. आपण आज शेतावरून आपण आपल्या बैल आपण आता शहरी भागामध्ये आपण बैल आपण आणलेले आहेत. आता हा विषय कसा आहे की शहरी भागामध्ये आता हा सण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. गावामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात करतातच, तसे शहरी भागामध्ये सुद्धा आपली जी आपला जुना जो सण आहे पारंपरिक जो जुनी जाणतीची पिढी आहे जशी ती चालवत आहे तसं तीच परंपरा आपण पुढे आपण नेत आहोत. या बैलांचं संगोपन आपण कसं करता? या बैलाचं संगोपन जर करायचं म्हटलं तर आपण पोटच्या मुलाप्रमाणे करतो तर ते तरी वावगं ठरणार नाहीये. कारण कसं आहे की आपण यांना खाण्याचा खुराक असेल की सकाळचा त्यांचा व्यायाम असेल सगळं योग्य पद्धतीने आपण ज्या त्या ठिकाणी करत असतो. आणि जेवढी आमची जी बैल आहे जी दौलत आहे त्या प्रत्येकामध्ये कमीत कमी 6 ते 8 जे नुसते माणसं आहेत की ह्यांचं फक्त संगोपन करणार यांची देखभाल करण्यासाठी सेपरेट आमचे माणसं आपण याच्यासाठी नेमलेली आहेत. आणि आज जो बैलपोळा उत्सव साजरा करणार आहे त्याचा रूपरेषा कशी असेल की आपण कशी मिरवणूक वगैरे कोणत्या पद्धतीने घेणार? रूपरेषा जर म्हटलं तर आमच्या इथे घरून आपण मिरवणूक आता चालू करणार आहोत. इथून गेल्यानंतर जे ग्रामदेवत आहेत आमच्या गावचं नरेगावची ग्रामदेवत आहे काळभोरनाथ म्हणजे तिथं आम्ही नेणार आहोत. तिथून गेल्यानंतर आमचे मोठे चुलते आहेत मधुकर कुठे त्यांच्या घरी आपण ही बैलाची मिरवणुकीचं समाप्त करणार आहोत. आज नरेगाव मध्ये बैलपोळा साजरा करण्यात येतोय. तर आपण बघूयात कशा प्रकारे बैलपोळा साजरा होणार आहे. बैलपोळा आपण साजरा करताय, काय सांगाल? हा बैलपोळा आपण पारंपरिक सण हा म्हणून साजरा करतो. शेतकऱ्याचा आपण म्हणतो शेतकऱ्याचा घरातला सदस्य म्हणून आपण बैलपोळा म्हणून आपण साजरा करतो. पारंपरिक सण आहे आपला, शेतकऱ्याचा सण आहे म्हणून आपण साजरा करतो. शहरी भागामध्ये परंपरा जपली पाहिजे, संस्कृती जपली पाहिजे म्हणून तुम्ही हा सण? हो, पहिल्यापासून आपण पहिलं गावाकडे आता पहिलं गाव होतं त्यावर पण साजरा करत होतो. आता शहरी आलं त्यामुळे आता गाव सोडून नाही जमणार ना आपण. मग शहरी आलं पण गाव पण सोडून नाही जमणार आपल्याला. तर आपला सण हा कायमस्वरूपी आपण जपत राहणार आहे. गाव पण जपलं पाहिजे म्हणून बैलपोळा सण साजरा केला. गाव पण जपलं पाहिजे म्हणून बैलपोळा साजरा करतो. आणि कशा प्रकारे नियोजन आहे, मिरवणूक कशा प्रकारे? आपण डीजे लावलेला आहे, हलगेवाली आहेत, अजून खेळ आहेत. गोठ्यापासून कशी जाणार मग? कुठल्या आपल्या आंबे आहेत नरेगावातून जाणार. इथं गोठ्यापासून निघाली भैरवनाथ मंदिरापाशी दर्शन घेणार, घरी जाणार. अशा चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन बैलपोळ्याचं भूमकर कुटुंबियांच्या आपण नरेगाव मध्ये आहोत आणि नरेगावचा जो मार्केट ग्रुप आहे त्यांचा जो काही बैलपोळा आहे तो या ठिकाणी साजरा होणार आहे आज. तर त्या संदर्भात आपण त्यांच्याकडे विचारणार कशा प्रकारे सर्वप्रथम तर मी सर्व शेतकरी तसं बैलगाडा मालक चालक व सर्वांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा देतो आमच्या मार्केट ग्रुपतर्फे. तरी आपण आज सायंकाळी 6 वाजता ठीक आम्ही मार्केटची मिरवणूक चालू करणार आहे. ती नरेगाव तुळजाभवानी मंदिरपासून ते नरेगाव भैरवनाथ मंदिरचं मार्कंडचं देवदर्शन करू. तसेच आम्ही ते भूमकर नगरपर्यंत मिळून आम्ही संपन्न करा आम्ही सर्व मित्र परिवार. बैलाबद्दल काय सांगाल? तर तसं प्रत्येक बैल वेगवेगळे असतात. म्हणजे काही इकडं शेतकरीसाठी शेती कामासाठी असतात. तसं आम्ही शहरीसाठी आमचं मार्कंड बैल आहे. तसं आम्हाला वर्षभर आम्हाला बोलत ठेवतो. आमचा आनंद आमचा सर्व मित्र परिवार सगळ्यांना एक आनंद देतो. अशा प्रकारे आम्ही म्हणजे सांभाळ करतो. यासाठी वर्षभर तुम्हाला गुलालामध्ये ठेवता म्हणून आता हा जो सण आहे तुमच्या कुटुंबातला एक भाग म्हणून तुम्ही व आमच्या कुटुंबातला एक मेंबर असल्याप्रमाणे मार्कंड आहे. त्याप्रमाणेच आम्ही म्हणजे आज 5 वर्षाला आम्ही 5 वर्ष झाले ना, हे 5वं वर्ष आहे की आम्ही भव्यदेव नरेगावमध्ये बैलपोळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाते. तर आपण या ठिकाणी आलेलो आहे, बघूयात बैलपोळ्याचे काय कशा प्रकारे साजरा केला जातो. नमस्कार. बैलपोळा आपला पारंपरिक असतो. वर्षानुवर्ष जे वडिलांपासून जी परंपरा चालू आलेली त्या परंपरेला आम्ही पुढं चालवतो. अशीच परंपरा पुढं चालत राहील अशा तसंच शहरी भागामध्ये आता जो वर्षभर बैलांना कुठल्या गोष्टीची त्याची जपणूक असेल काय असेल वर्षभर बैल आपल्याला जेवढं देत असतो त्याचा एक हे करायचं म्हणून आपण जसं माणसाचा एक वाढदिवस
कुटुंबातलं आपल्या कुटुंबातलं एक सदस्य असल्याप्रमाणेच आपण त्याला हे करतो. कधी दुसरं म्हणजे बैल अशा पद्धतीने कधी हे करतो. शर्यतीसाठी म्हणजे वर्षभर आपल्याला तो गुलाल झगडत असतो. ती बैल आपल्याला एक गुलाल मिळून द्यायला ती पळत असते. आपलं नाव असतं पण ती जीवाचं रान करून पळत असतं. त्यामुळं आपण त्यांना एवढं जीव लावतो. म्हणजे आपल्या घरातला सदस्य हा नखरे आहे. तो एकटा आहे. ट्रिपल इंदाचे आणि इकडं सारंगी.